अंधश्रद्धेला फाटा देत विधवा महिलांच्या हस्ते जत्राटीतील साळुंखे गारमेंटचं थाटात उद्घाटन संपन्न। कार्यक्रमात खासदार प्रियांका जारकिहोळी यांची प्रमुख उपस्थिती। माती आणि माता फरक आहे विलांटीचा। माती आणि माता फरक आहे विलांटीचा। एक जन्म देते तर दुसरी कुशीत घेते। अशा या माती आणि मातेच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करून आजच्या या विशेष अशा सोहळ्यात उपस्थितांचं मी सहर्ष स्वागत करतो। स्वागतम स्वागतम सुस्वागतम। नमस्कार। पहिल्यांदा आमच्या सर्वांच्या वतीने तुमची माफी मागते, कारण आजचा कार्यक्रम 10 वाजता होता आणि आम्ही आल्यापासून बघतोय ह्या सगळ्याजणी तुमची वाट बघत थांबले। त्यामुळं आमच्या सगळ्यांच्याकडून पहिल्यांदा मी दिलगिरी व्यक्त करते। आज तुमच्या शर्करा योग म्हणावा असाच आहे। आमच्या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर उपस्थित असलेल्या लोकसभेच्या आमच्या नेत्या माननीय कुमारी प्रियांकाताई जारकिहोळी, त्याचबरोबर आमच्या निपाणी ब्लॉकचे अध्यक्ष राजेश भैया, चिकोडी जिल्हा उपाध्यक्ष काँग्रेसचे रोहन साळवे, माजी जिल्हा पंचायत सदस्य सुमित्रा उघडे, माजी जिल्हा पंचायत उपाध्यक्ष पंकज पाटील, त्याचबरोबर टाउन प्लॅनिंगचे अध्यक्ष निकू पाटील, नदाब शास्त्री, त्याचबरोबर इथं उपस्थित सर्व व्यासपीठावरील मान्यवर आणि विशेष करून इथे टॅगलाईन लिहिलेलं आहे साळुंखे दादांनी, छत्रपतींचा मान हाच आमचा अभिमान, चला करू विधवांचा सन्मान। आणि त्या सन्मानाच्या मानकरी असणाऱ्या सर्व माता भगिनींना नमस्कार करून आजचा कार्यक्रम आपण सुरू करूया। मला खरंच अभिमान आहे, प्रियांकाताई आमचं नेतृत्व करतायत। माननीय सतीशांना जारकिहोळी यांच्या त्या कन्या आहेत आणि त्यांच्या घरामध्ये कुठलाही भेदभाव पाळत नाही, किंवा आता जसं म्हटलं सुमित्रा वहिनींनी की विधवांना सन्मान केला पाहिजे, तसंच महिलांचा सन्मान करायचा तर तो सतीशांनांच्याकडून शिकलं पाहिजे। आणि त्यांच्या लोकसभेच्या 2 गावामध्ये निपाणी, कारदगाव आणि बेडचाळ, आमची ही 2 गावं अशी आहेत जिथं आम्ही विधवा विरोधी कायदा ग्रामपंचायतीकडून आणि ग्रामसभाकडून मान्यता मिळवलेली आहे। आणि खरंच आम्हाला अभिमान वाटतो प्रियांकाताईंना सांगायला की त्या गावातून आम्ही आलेलो आहोत। आणि विनोद दादांनी त्याच्या पुढची पायरी म्हणजे सगळींना नियम करतात पण ते पाळत कोणीच नाही, विधवांच्या हस्तेच उद्घाटन करायचं, त्याबद्दल मी सर्व महिलांच्या वतीनं त्यांना धन्यवाद देते। कारण एक महिला काय काय समजून कार्यक्रम लावते। ह्या आजी मगाशी इथं बसल्यात, फटाकड्या तिथं लावू नको इकडं लाव म्हणून त्या मगापासून सांगत होत्या, का तर लोकांचा ऊस जळायला नको आपल्या कार्यक्रमामुळे। लहानात लहान गोष्टीची काळजी ही महिला घेते, त्यामुळं महिलांचा सन्मान आणि विधवा महिलांचा सन्मान हे महत्त्वाचं आहे। सुमित्रा वहिनींनी जसं सांगितलं की विधवा होणं म्हणजे हा आपला गुन्हा नसतोय, किंवा कुठल्याही महिलेवरती तो प्रसंग येऊ नये, तरी पण विधवांच्या हस्ते तुम्ही कार्यक्रम घेऊन त्यांना जो मान दिलाय, कारण आपल्या घरातलं कुठलंही महत्त्वाचं काम असलं तर जर बाई विधवा असेल, मग ते मुलीचं लग्न असू दे किंवा मुलाचं लग्न असू दे, त्या कार्यक्रमाला ती पुढं भाग घेत नाही, कारण पांढरा कपाळ पांढऱ्या पायाची असं कुणी आपल्याला म्हणू नयेत म्हणून। ह्या सगळ्या जुन्या परंपरा होत्या, आपण आधुनिक विचारांचं फुलेंच्या विचारावरती पुढं जाणारी सर्वजण आहे आणि विधवांच्या हस्ते हा कार्यक्रम घेऊन इतका मोठा मान दिलेला आहे, त्याबद्दल परत एकदा धन्यवाद। कार्यक्रमाला पहिलाच वेळ झाला त्यामुळे मी जास्त वेळ घेत नाही। अजून एकदा विनोद दादांचं आणि वर्षा वहिनींचं धन्यवाद देते। आणि हा दुसरी युनिट तुम्ही सुरू केलेली आहेत आणि जर 6 महिन्याने तुम्ही एक युनिट
3 गावांच्या मध्ये सुरू करावं. त्याला प्रियांकाताईंची तर व्यासपीठावर असलेल्या सर्वांची तुम्हाला साथ असणारच आहे आणि माझ्या शुभेच्छा एक बहीण म्हणून एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवते. धन्यवाद. शुभं कुरु त्वं कल्याणम् आरोग्यं धनसम्पदः शत्रुबुद्धिविनाशाय दीपज्योतिर्नमोऽस्तु ते दीपज्योतिर्नमोऽस्तु ते शुभं कुरु त्वं कल्याणम् आरोग्यं धनसम्पदः शुभं कुरु त्वं कल्याणम् आरोग्यं धनसम्पदः
दीपज्योतिर्नमोऽस्तुते शुभं कुरु त्वं कल्याणम् आरोग्यं धनसम्पदः ज्योतिर्जनार्दनः दीपज्योतिर्परब्रह्म दीपज्योतिर्जनार्दनः दीपो हरतु मे पापं सन्ध्यादीपनमोऽस्तुते शुभं कुरु त्वं कल्याणम् आरोग्यं धनसम्पदः शुभं कुरु त्वं कल्याणम् आरोग्यं धनसम्पदः दीपब्रह्मरूपस्त्वं ज्योतिषां प्रभुरव्ययः ओ दीपब्रह्मरूपस्त्वं ज्योतिषां प्रभुरव्ययः आरोग्यं देहि पुत्रांश्च मतिं स्वच्छां हि मे सदा शुभं कुरु त्वं कल्याणम् आरोग्यं धनसम्पदः शुभं कुरु त्वं कल्याणम् आरोग्यं धनसम्पदः करत असताना नवीन मशीन आणलं तर त्याची पूजा आम्ही त्यांच्या हस्ते करत होतो आणि करत आलोय आजपर्यंत. तर 9 वर्ष झाली. ज्यावेळेला आम्ही चालू केले त्यावेळेला 5 मशीन होते. आज 5 मशीनमधनं आमच्या तिकडचे 100 मशीन झाले आहेत. तुमच्या जत्रड गावामध्ये 40 मशीन झाले आहे. ज्यावेळेला आम्ही एका विधवा महिलेच्या हस्ते पूजा किंवा मशीनची पूजा करून घेतली ते मशीन अजूनपर्यंत चालू आहे, जळलेले किंवा पेटलेलं नाही आहे. त्याच्यामुळं सुवासिनी लेडीज असू दे किंवा विधवा असू दे त्यांच्यात काही फरक न करता दुसऱ्या घरची बाई म्हणजे माझ्या घरची आई असं माझं धोरण ठेवून आम्ही एक छोटासा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आहे. या गारमेंटला भरभरून सगळ्यांच्याकडून सगळ्यांच्या ज्या आपल्या जेवढ्या हितचिंतक आपल्या शांच्या ज्या इच्छा असतील तेवढ्या सगळ्यांचा पूर्ण आशीर्वाद या गारमेंटला मिळावा, शुभकामना सगळ्यांच्या मिळाव्या. ही गारमेंट आणखी एक 30-40 शाखा याचं पदार्पण व्हावं अशी माझी ईश्वरचरणी प्रार्थना आहे आणि ते माझा भाऊ करणार ही पण मला खात्री आहे. तर तशाच या व्यासपीठाप्रसंगी सर्व तुम्ही जमलेला फार वेळ झालाय तरी सुद्धा एक छोटंसं तुमच्यासाठी बोलावं असं वाटतंय. बघा, बुद्धीने आणि डोक्याने विचार केला तर फार अवघड, फार किचकट न समजणारी आणि जर मनाने आणि प्रेमाने जर विचार केला तर अतिशय सुलभ, अतिशय सरळ आणि अतिशय अगदी सहज समजणारी ही स्त्री कुठल्याही संकटाला न जुमानता, कुठल्याही संकटाला न डगमगता, कुठल्याही संकटाला न माघारी जाता झटणारी स्त्री. बघितलं तर स्त्रीचं रूप अन्नपूर्णेप्रमाणे ती सगळ्या कुटुंबाचा पोषण करणारी स्त्री, स्कंद मातेप्रमाणे मुलांच्यावर भरभरून प्रेम करणारी स्त्री. आणि जर काही तिच्यावर जर अन्याय झाला, अत्याचार झाला तर समाजाने अन्याय अत्याचार सहन जर केला तर तिचं जे रूप असते रणचंडिकेचं रूप दाखवणारी स्त्री, चंड मुंड भंडासुर चंडिके जगदंबे उदंड दंड भस्मा उदंड दंड महिषासुर मर्दिने दुर्गे दुर्गे हे दुर्गाचं रूप असणारी ही स्त्री. तर खरोखरच ही स्त्री सकाळी उठायचं, आपल्या घरातलं सगळं काम आवरायचं आणि सगळं काम आवरून सगळ्यांचं सासू सासऱ्यांचा नवऱ्याचा मुलाचा डबा करायचा, सासू सासऱ्यांचं औषध पाणी द्यायचं आणि जिथं आपल्या नवऱ्याला आपण सुद्धा पुरुषाबरोबर त्याच्या खांद्याला खांदा लावून कुटुंबाला हातभार लावावं
अशी इच्छा करून ही स्त्री घरातून बाहेर पडते. आणि दिवसभर जसं सांगतील, जसं आपलं बॉस सांगतील, जिथं ऑफिसमध्ये आपल्याला जसं सांगतील तसं करायचं आणि परत संध्याकाळी घरी जायचं आणि घराचा आणि रटगाडा दररोज संध्याकाळी तो करायचा. पण तो करत असताना कुठेही एक गाडी मात्र सुद्धा आपली भगिनी थांबणार नाही, चुकणार नाही. दररोज सकाळी 5 वाजल्यापासून तिचा तो गाडा सुरू असतोय, संध्याकाळी 11 वाजेपर्यंत तो गाडा चालू असतोय. तर तुम्हाला सांगायचं, स्वाती पवारांची एक कविता आहे. स्वाती पवारांनी एक गृहस्वामिनी म्हणून कविता लिहिलेली आहे. ते कविता गृहस्वामिनी ही कविता नसून महिलेचं वास्तव आहे. त्याच्यात जी महिला आहे त्या महिलेला काय वाटतंय, दुरून डोंगर साजरे दिसतात अशी आपली महिलांची अवस्था असते. आलेला हुंदका आतच दाबत वरवर हसण्याची व्यवस्था असते. महिलांनी म्हणे कधी कुणावर राग करायचा नसतो. आला जर राग तर त्या रागानं एखादा कप फोडायचा असतो. सासू कितीही बोलली तर सासूला उलट काही बोलायचं नसतं. आलेला राग मनात धरून भांड्यात चक्क घासायचं असतं. सासऱ्यानं काही बोललं तर ते सुद्धा शांत बसून ऐकायचं असतं. त्यांच्या रागानं हातात जाळी घेऊन घरातली जाळी झटकून काढायची असते. इतरांच्या बरोबर दिराने सांगितलेल्या प्रत्येक कामाला पुढं 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 धावायचं असतं. जर का त्यांचा राग आला तर धुणं आपटून आपटून बडवून धुवायचं असतं. नवऱ्याने आणलेली आवडीची साडी, आवडीच्या इतर वस्तू नंद्याच्या हौसेला पुरवायच्या असतात. लई जर मनात कालवा पोटात कालवा झाली तर आपलीच पोरं पोळीनं उभा करून बडवायची असतात. एवढं सगळं ऊन, दिवसभर एवढं सगळं ऊन नवऱ्याच्या आलेल्या संध्याकाळी नवऱ्याच्या मनावर काहीही बिंबवायचं नसतं. नवऱ्याकडे एका लटक्या रागानं एक कटाक्ष टाकत परातीत कणकीला टिंबायचं असते. नाक मोडत, पाय आपटत, नाक मोडत एखादं भांड चेपवायचं असतंय. जळलं मेलीचं माझंच नशीब फुटकं असं मनातल्या मनात फुटफुटायचंही नसते. कारण का, अवदारी आहे सहनशीलता, दया, क्षमा, शांती याचं महिलेनं दान द्यायचं असते. याचं महिलेला दान द्यायचं असते. कारण भूतकाळ पोटात घालून भविष्य काळात रम्य स्वप्न पाहत वर्तमान काळात गृहस्वामिनी व्हायचं असते. इथं आलेल्या प्रत्येक महिला, खेड्यातले असू देत, शहरातले असू देत, घर काम करणारे असू देत, ऑफिसला काम करणारे असू देत, ही प्रत्येक महिला गृहस्वामिनीच आहे. कारण का, त्या प्रत्येक समस्येला प्रत्येक स्त्रीला तोंड द्यावं लागतंय. आणि हे करत असताना, एवढं सगळं करत असताना अचानक एखाद्या महिलेच्या निसर्गाने तिच्या जर आयुष्यावर घाला घातला, तिचा जो पती असतोय त्या पतीवर निसर्गाने घातला तर तिचं पूर्ण अर्ध आयुष्य, तिचं पूर्ण जीवन, अर्धा संसार तिचा बर्बाद झालेला असतोय. अर्धा तिचं पूर्ण आयुष्याचा तिचा जो साथी जर असतो तो संपतोय. त्यावेळेला ह्या महिलेनं काय करायचं, एक छोटंसं उदाहरण तुम्हाला देतो. सुप्रियाता इथं गेली 4 ते 5 वर्ष ह्या सगळ्या समस्या मी जिथं जातो तिथं आम्ही महिला रडतात, आम्ही ऐकतोय. त्यांना पण माहिती आहे प्रत्येकाचं रडगडगं आम्ही ऐकतोय, प्रत्येक महिलेची व्यथा आम्ही ऐकतोय. मग ही व्यथा ऐकूनच एक 20 वर्षाची मुलगी होती आणि 20 वर्षाची मुलगी, 1च वर्ष लग्न झालं, बाळ पोटात असताना तिचा नवरा वारतोय. तिचा नवरा वारल्यानंतर तिच्या शेजार पाजारीने तिला जवळजवळ गेली 1-2 ते 3 महिने तिला दररोज घराच्या बाहेर पडताना बरोबर सकाळी 7:30 ते 7च्या दरम्यान ती बाहेर पडली की तिला म्हणायचं आली बघ पांढऱ्या कपाळाची. कशाला तोंड दाखवत्या, आली बघ पांढऱ्या कपाळाची. पोरगी रडली 2-3 महिने रडली. परत 15 दिवस दार बंद करून आत बसली. लहान मूल थांबायला देत नव्हतं, बाहेर पडल्याशिवाय पर्याय नव्हता. सासू-सासरे आजारी होते, बघितलं तर नवरा नव्हता. अशा महिलांना करायचं काय, अशा मुलींना करायचं काय. शेवटी तिथलं सगळं सोडली आणि ती माहेरला आली. माहेरला आल्यानंतर आमच्या बरोबर तिच्या आई वडिलांनी तिच्या आमच्याजवळ घेऊन आले. वहिनी बाकीचं काय नाही, पोरगी राबून खाण्यासारखी आहे, पण शेजार पाजारी असा त्रास द्यायला लागला, त्यात आमची काय चूक आहे, मुलगीची काय चूक आहे. तुम्ही सांगा, वयाच्या 20व्या वर्षी तिचा नवरा वाला, तिची चूक आहे काय सांगा तुम्ही. त्या मुलगीची काय चूक आहे काय करायचं. त्या लोकांच्या बरोबर चर्चा केली. ते म्हणले शेजारी पाजारी जो रीतिरिवाज पूर्वीपासून पिढ्यानपिढ्या आलेला आहे तेच आम्ही पण करतो. इथं आमच्या इथे विधवांचं तोंड सकाळी बघत नाही. मी म्हणलं असला कसला कायदा तुम्ही काढला
लागलाय, काय बोलायला लागलाय म्हटलं तुम्ही? ती काय माणूस नाही काय? तिला काय जगण्याचा हक्क नाही काय? असंच झालं. हे झाल्यानंतर आम्ही गावात मिटिंग घेतली. आम्ही जवळीचा दत्तवाडच्या तिथे जवळच्या गावातच त्यांनी विधवा कायदा बंद केला होता. विधवा प्रथाच बंद केली होती. तिथं जाऊन भेटलो, त्यांना विचारलं. त्यांनी म्हणलं असं काही नाही, हा विषयच नाही विधवांचा. पूर्वी सती जायची पद्धत होती, त्याच्यानंतर महिलांना घरातून बाहेर पडायची पद्धत होती, त्या सगळ्या बंद झाल्या, ॲडव्हान्स झाल्या. महिला शिकायला लागल्यात, महिला विमान चालवायला लागल्यात, आर्मीमध्ये महिला, डॉक्टर, इंजिनियर सगळीकडे महिला आहेत. तुम्ही काय डोक्यात खुरगून बसलाय? त्यावेळेला आम्ही आमच्या गावात एक महिला रात्रंदिवस आम्ही मिटिंग करत होतो. सगळ्यांना आम्ही पंचायत सदस्यांना जवळ केलं, अध्यक्षांना जवळ केलं, मी मोठमोठ्या लोकांना जवळ केलं आणि आम्हाला म्हटलं आमची मुलगी तिला उमऱ्याच्या बाहेर पडायला देत नाही. ती मुलगी स्वाभिमानानं जगली पाहिजे, तर पहिला तिच्या माहेरातली विधवा प्रथा बंद करूया. आणि म्हणून गेली 4 वर्ष सुप्रियाताईंनी विचारा कर्नाटक राज्यात पहिला आमचं कारदगा विधवा प्रथा बंद केली. आमच्या बरोबर यांनी बेटक्याळ सुद्धा केलेली आहे. तर अशा पद्धतीने आम्ही ती प्रथा सुरू केली आणि त्या प्रथेचं मला वाटते आज कुठं तर सार्थक झालं. काय सार्थक झालं तर माझ्या भावानं आजी सगळ्या ह्या मातानं बसवलेलं आहे आणि ही जी पूजा आहे ही विधवांच्या हस्ते आहे. आम्हाला कुठं वाटायला लागले की आम्ही जे बीज रोवलंय त्या बीजाचं कुठं रूपांतर आता छोटं छोटं रोपट्यात व्हायला लागलंय आणि बघता बघता ह्या सगळ्यांच्या ॲडव्हान्स युगामध्ये ते वटवृक्ष झाल्याशिवाय राहणार नाही आणि ह्यांना सुद्धा मान सन्मान मिळाल्याशिवाय राहणार नाही. कारण ह्यांना काय जगण्याच्या आधी बंद केलेले आहे. त्यामुळे आमच्या गावात कुणी विधवा आहे असं म्हणायचं नाही. सगळ्या महिलांना सन्मान मिळाला पाहिजे, सगळ्या महिलांनी अभिमानानं जगलं पाहिजे, सगळ्या मुलींनी अभिमानानं जगलं पाहिजे. कारण ज्या वेळेला सिटीत मुली नोकरीला जातात त्या मुलींना बघणाऱ्यांच्या नजरा इतक्या घाणेरड्या नजरा असतात. त्या नजरांना मुलींना तोंड द्यावं लागतं. त्यांना मिळणाऱ्या ज्या काही म्हणजे ठराविक लोक त्यांच्याकडे जे वागणूक असते त्या वागणुकीला त्यांना तोंड द्यावं लागतं. म्हणून प्रत्येक गावात ही विधवा प्रथा बंद व्हावी अशी माझी तरी इच्छा आहे. प्रत्येक गावागावातून तुम्ही सर्व महिला उठायला पाहिजे. प्रत्येक गावातून ही प्रथा जर बंद केला तर खरोखर आपल्या भगिनी सुखा समाधानानं अगदी मान सन्मानाने ह्यांना आपण जीवन जगायला ह्यांना आधार द्यायला पाहिजे. अशा पद्धतीनं आज जे गारमेंटचं उद्घाटन केलेलं आहे त्या गारमेंटच्या उद्घाटनचं बघता 100-150 महिला तिथे काम करतात. इथं सुद्धा 40 मशीनचे युनिट आहे, इथं सुद्धा 100 महिला काम करतील. अशा पद्धतीने या महिलांच्या हाताला काम लावलं. ज्यांनी गेली 15 वर्ष मी सुद्धा त्यातच होते. 15 वर्ष सांगितलं आम्ही तुम्हाला काम देतो तुम्ही ओळखलं असणारच. तुम्हाला आम्ही काहीतरी उद्योगधंदा करून देतो, तुमच्या हाताला काम लावतो. पण काही झालेलं नाही. जे झालं ते अशा देव माणसांच्याकडून झालेलं आहे. देव कशात बघायचा असतो? देव दगडात बघायचा नसतो, तर देव अशा माणसांच्याच बघायचा असतो. ह्या महिलांचं जे काही दुःख आहे, कारण स्वतः सगळं कष्ट सगळं मिळतंय पण तुमच्या कुटुंबात तुम्ही 100-200 रुपये जर बंद तुमचं कुटुंब आता तटलंय, तुमची अडचण आहे म्हणून तुम्हाला उचलून कोणी 100-200 रुपये देणार नाही. तुम्हाला स्वतः राबल्याशिवाय, तुम्हाला स्वतः कष्ट केल्याशिवाय पर्याय नाही. तर अशा ह्या साळुंखे गारमेंटला आमच्या सर्वांच्याकडून लाख शुभेच्छा आणि आमचे दादा आणि आमच्या वहिनींना आणि भरभरून शुभेच्छा देते. पुढच्या आणि गारमेंटला त्यांनी आम्हाला ओपनिंगला बोलवावं अशी ईश्वरचरणी प्रार्थना करते. माझे 2 शब्द थांबले. इसका तो पूजा करते हैं लेकिन एक लेडीज आते नहीं है सामने. तो क्यों? तो सर ऐसा है, मेरे मिस्टर नहीं है. तो मैं उनको बोलता हूँ कि नहीं मैडम अभी तो पूजा हुआ तो आपके हाथ से, बाद में मेरा मशीन जल गया तो जलने दो, कोई बात नहीं है. अब तक 9 साल हो गए. 50 मशीन की शुरुआत किया, 5 मशीन से शुरुआत किया तो 150 मशीन तक पहुँचा है. अभी जतरट गाँव में हमने 40 मशीन का डाला है. 3 महीने पहले हमने इधर शुरू किया था. 3 महीने पहले शुरू करके ट्रेनिंग दिया है. ट्रेनिंग करके समझा बुझा के उस गारमेंट में ले जाके उधर से ट्रेनिंग दे के अभी घर लाए हैं. तो अभी मैं इधर के सभी लेडीज़ों को आपके हाथ से यूनिफॉर्म देने के लिए एक यूनिफॉर्म आपको देने, यूनिफॉर्म का इनोग्रेशन करिए. 2 मिनट में आपको मैं इधर से फ्री करता हूँ. हा आमच्या साळुंखे गारमेंटचा युनिफॉर्म असणार आहे. कुणीही काम करताना एक नीटनेटकापण असावं म्हणून आम्ही हा युनिफॉर्म त्यांना देतोय आणि हा युनिफॉर्म घालून येतील. थँक्यू मॅडम, तुम्ही युनिफॉर्मचं ओपनिंग केल्याबद्दल. विधवा महिलांच्या संदर्भात तुम्ही 2 शब्द बोलावा असं तुम्हाला मी विनंती करतो. ಈಗ ನಾನು ವಿನಂತಿ ಮಾಡ್ತೀನಿ ಮೇಡಮ್ ಅವ್ರಿಗೆ, ಈ ವಿಧವಾ ಮಹಿಳಾ ಸಂಬಂಧಕ್ಕೆ ಯಾರು ಮಾತಾಡ್ರಿ. सभी को मेरा नमस्कार. बहुत देर हुई आने में, माफ़ी चाहती हूँ, पर आप सब ने हमारा वेट किया उसके लिए बहुत बहुत धन्यवाद. सालों के जी 2 दिन पहले आए थे
आपको हमारा सेकेंड यूनिट गारमेंट का आपको ही उद्घाटन करना है। तो उन्होंने अपना विचार बोला हमें, तो जैसे कि बोला उन्होंने कि हम विधवाओं के द्वारा ये उद्घाटन करना चाहते हैं, क्योंकि हमारा समाज जो है हमेशा विधवाओं को बहुत बुरी तरीके से नज़रों से देखते आ रही है। उनको जैसे समाज से बहुत ही दूर रखा जाता है। घर में भी उनको अच्छी तरह से उनका बिहेवियर, लोगों से अच्छा व्यवहार नहीं होता उनके साथ। तो अभी जो लोगों की नज़रिया है तो वो चेंज होना चाहिए, और इस समाज में विनोद जी जैसे लीडर्स होने चाहिए। उसी इसलिए तो तभी तो लोगों का माइंडसेट, जो उनका मेंटालिटी है वो बदल सकता है। तो मैं उनको और उनके परिवार वालों को मैं उनको बहुत बहुत धन्यवाद बोलना चाहूँगी। उन्होंने ये नया कदम लिया है। और जैसे कि हमारा भी जो रिस्पॉन्सिबिलिटी है एज ए यंग पार्लियामेंटेरियन, तो आप सब हमारे पास कोई भी काम लेके आते हैं तो गवर्नमेंट या स्टेट या सेंट्रल वो फंड्स दे देते हैं, काम चला जाता है। पर एक और विषय ये है कि हमें लोगों का जो नज़रिया है वो बदलना चाहिए, मेंटालिटी है। जैसे कि ये विधवाओं के लिए हो, और भी ट्रांसजेंडर है तो वो भी हम समाज से दूर रखा जाता है उनको भी। तो ऐसे ऐसे हमारा रिस्पॉन्सिबिलिटी है वो और बढ़ता जा रहा है कि लोगों की जो उनकी सोच है बदलना चाहिए। तो ये भी एक हमारा एक इम्पॉर्टेंट टास्क होता है। तो इसलिए हमें बहुत खुशी हुई कि उन्होंने एक ऐसा नया स्टेप लिया है। तो आप सबसे मिलके भी मुझे बहुत अच्छा लगा, और मैं उनको भी ऑल द बेस्ट कहना चाहूँगी। और भी 50 से 50 तो 100 से भी उनका ब्रांचेस हो में ही मेरा शुभकामनाएं है उनके लिए, ताकि महिलाओं को भी उनका भी घर बसा सके। तो भी वो ये फाइनेंशियली इंडिपेंडेंट होना चाहिए महिलाओं को भी। मेरा भी एक सपना है कि महिलाएं भी अपने आप डिसीजंस ले सके, ताकि ना ही वो अपने हस्बैंड पे या बेटे पे किसी और पे डिपेंडेंट नहीं होना चाहिए। तो मैं उनको भी फिर से धन्यवाद कहना चाहूँगी। और महिलाओं को भी आप भी स्फूर्ति से आप भी काम कीजिए। आप पैशन है, आप जो भी आपका काम है आप वो करते रहिए। हमारा सपोर्ट आपके साथ हमेशा रहेगा। सो थैंक यू सो मच, बहुत बहुत धन्यवाद आपका। ताज्या बातम्यांसाठी जनशक्ती वाईस न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हा व्हिडिओ सर्व सोशल मीडिया साईटवर शेअर करा।